आवाज जर का रेकॉर्ड नाही झाला ॲट द एंड तर मला खूप पस्तावा येईल. दिवसभराचे एवढे सुंदर प्लेसेस मी तुम्हाला दाखवतोय, माझे कष्ट, बाईकवर फिरण्याचे चार्जेस, खूप मोठ्या गोष्टी आहे. पेट्रोलचा खर्च वगैरे, आपले कष्ट, आपली वेळ, सगळ्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी देऊन आपण एवढं शूट करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी. तर प्रॉपर झालं पाहिजे असं माझं मत आहे. आवाज प्रॉपर आला पाहिजे, व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला प्रॉपर भेटली पाहिजे, प्लस तुम्हाला बघताना आनंद मिळाला पाहिजे. बघताना तुम्हाला असं फील झालं पाहिजे की तुम्ही बसलेले आहात बाईकवर आणि तुम्ही फिरताय माझ्यासोबत. तर मित्रांनो, माझं नाव रोहित कदम आणि आज आपण चाललो आहे देवगडला आणि आपण सध्या निघतो इथनं कुडाळ पोलीस स्टेशनमधनं. सर माझी वाट बघताय. चलो. कॅमेरा हो, यूट्यूब चॅनल बाईक राईडचं, रोहित कदम नावाने, जालना. गाडी ही भाऊजींचीच घ्यायची, बुलेट. हां चल. वॉश करून घ्यायचं का सर हिला जाता जाता, पण धूळ बसली त्याच्यावर. गाड्या वगैरे बघावं लागेल. ते म्हणतील साहेबाच्या मेवण्याने घासली गाडी. जय गणराज गणपती बाप्पा, हर हर महादेव. हँड ग्लाउज विसरलो वाटतं मी आज. ग्लाउज आणले की नाही? हा ना, कॅप घ्या सर. कॅप नाही, तुम्ही माझी कॅप द्या, गाडी धाव. चलो, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. हँड ग्लाउज विसरले आज घरी, थोडीशी घाई होती निघायची, तर समजून घ्या मित्रांनो, माफी असू द्या. निघूया आपण, निघूया. पेट्रोल टाकूया पहिले. इकडे टाकायचं का तिकडे जाताना टाकायचं? हो, तिकडे बाहेरच्या पंपवर गर्दी नसेल ना? तिकडे लागतो का जाता वेळेस? जाता जाता लागतो, पण लांब आहे. चालतं की? हो आहे ना, गाडीमध्ये आहे. ते ताई टिफिन बनवत होती म्हणून लेट झालं जरा. आपल्याला 2 रस्ते आहे ना वाटतं जायला. हां, मालवण मार्केट आहे. हायवेनी जायचं का मग? आता पहिले मालवणला जायचं ना? नाही, मालवणला मी गेलो होतो त्या दिवशी, मला काय एवढं विशेष वाटलं नाही काय. देवगडला जायचं? हो, देवगडला हायवेने जाऊ. हां, मालवणला काय काय बघण्यासारखं? मालवण मी गेलो सरळ 2 त्या बीचवरती गेलो आणि लगेच वापस आलो. कुठच्या बीचवर गेलो? तिथं ते बीच नाही लागत का मालवणमध्येच, देवबाग वगैरे? हां, देवबाग, तारकर्ली. हो, तारकर्ली. हां, सरळ चालू का? जा जा मॅम जा. लेडीज खूप घाबरतात गाडी चालवताना आणि मग त्यात इश्यू होतो थोडासा. तालुक्याच्या हिशोबाने खूप ट्रॅफिक आहे इकडं. तालुक्याच्या हिशोबाने ट्रॅफिक जास्त आहे म्हटलं. हो हो, ट्रॅफिक असतं. हां, बाजार नाही, लय हळू चालवावं लागते बाईकीतनं. देवगडला काय काय सर? देवगडला? हां, देवगडला तुम्हाला कुणकेश्वर मंदिर आहे काय इकडे? अच्छा. आयडियल सक्सेस. गोवा पासिंग, गोवा. अरे दोन्ही पण. झाले 15. बुलेटला टर्न करायला जास्त जागा लागते. समोरून टर्न करून येऊया. पाठीमागून काय आहे का बघा सर एकदा. ओके ओके ओके.
एक मिनिट काका, हे वेलकम. चला आजचा दिवस चांगला जावा आपला पण त्यांचा पण. आपल्याला पेट्रोल टाकून वापस यायचं आहे का इकडून? ओके. हां ते काय बोर्ड दिसतंय हाच ना? येस येस येस. पेट्रोल इकडेच ना? ऑनलाईन प्रॉब्लेम हे करा, कार्ड किंवा कॅश द्यायची का? एक सेकंड वेट. चालू नाही ना? काय कॅमेरा चालू आहे ना? काय नाही कॅमेराचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. ऑनलाईन नसल्यामुळे का? नाही नाही नाही, ऑनलाईन नसल्यामुळे नाही, असा काय प्रॉब्लेम नाही. मग 400. त्या दिवशी गेलो मी पूर्ण घाटामधनं. हां मला माझ्या R15 ची सवय, ती तुमच्या पल्सर सारखी आहे. कटवायला त्याला एकदम सोपी ती. हिच्यावर पार अंग दुखून गेलं माझं. तर मित्रांनो आज आपण चाललोय देवगडला. तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. कसं हाय हे कोकण, किती मस्त वातावरण. ते सर म्हणतील पोरगं एवढं झालं, मागं बसले ते. तुम्ही किती कॅपेबल ब्लॉगर असू द्या, काही असू द्या, शेवटी तुम्हाला कॅमेरावर बोलताना जर का कोणी ऑब्झर्व करत असेल किंवा मग कोणी ऐकत असेल तर थोडंसं बोलताना माणूस हिजिटेट होतं, थोडंसं हिजिटेट होतं, थोडंसं. अनुभवातून शिकतो पण आपण बऱ्यापैकी. मालूम है और सबको खबर हो गई है. एकदा मला असं वाटतंय की माईक चेक करून घ्यावा, कारण काय होतंय की आवाज जर का रेकॉर्ड नाही झाला ॲट द एंड तर मला खूप पस्तावा येईल. दिवसभराचे एवढे सुंदर प्लेसेस मी तुम्हाला दाखवतोय, माझे कष्ट, बाईकवर फिरण्याचे चार्जेस, खूप मोठ्या गोष्टी आहे. पेट्रोलचा खर्च वगैरे, आपले कष्ट, आपली वेळ, सगळ्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी देऊन आपण एवढं शूट करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी. तर प्रॉपर झालं पाहिजे असं माझं मत आहे. आवाज प्रॉपर आला पाहिजे, व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला प्रॉपर भेटली पाहिजे, प्लस तुम्हाला बघताना आनंद मिळाला पाहिजे. बघताना तुम्हाला असं फील झालं पाहिजे की तुम्ही बसलेले आहात बाईकवर आणि तुम्ही फिरताय माझ्यासोबत. हे सगळं माळ कोरलेलं दिसतंय खनखन माफियाने. कसं कोरलंय ना ते खरं. सर हे सगळं मशीननी कोरलेलं आहे का? हे रस्त्यासाठी माती वगैरे काढलेली आहे ना रोडसाठी. हां ते घसरत नाही का पावसामध्ये? मग ते घसरलेलंच आहे थोडं. मग ह्या घरांना भीती नाही आहे का त्याची काही? नाही नाही एवढी नाही भीती. तर पावसाळ्यामध्ये इकडं भात पिकवतात, म्हणजे तांदूळ, आणि ह्या दिवसांमध्ये कडधान्य, ज्वारी, पोळी असं सर बोलले, पण आपण गहू म्हणतो त्याला. गहू, गेहू. आभारी आहोत आम्ही पण तुमचे आभारी आहोत. It's a crazy, 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 crazy feeling.